जबरदस्त दंडवट चाललेलं आहे. दंडवट बोलतात बहुतेक. जबरदस्त गुडघ्यावरती घेतलंय. क्रेझी आहे इथं पण बघा. आता दर्शन घ्यायच्या आतमध्ये पण कॉल नव्हता लागत, तर साहेबांना कॉल लावलेला आहे. 2 मिनिटात कॉल जाईल तिथं ना. गाडी वगैरे पार्किंग लावलेली आहे आणि आपण आता डायरेक्ट चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने. तर पाहू शकता. आणि आतमध्ये आपल्याला ना पूर्णपणे ना डायरेक्ट दर्शन करून एंट्री आहे. त्यात काय विषय नाही. वर पाहू शकता ओटी वगैरे घेतलेली आहे. आणि आपण चप्पल पण बघतो. इथंच काढायचं का? इथंच काढू. पुढे पुढे जाणार काढणार चप्पल वगैरे काढा. इथंच काढा बुक चप्पल. तर आता ना मंदिर जवळच आहे. तरी पाहू शकताय मंदिर. आणि सुपर व्ह्यूला बहुतेक ना लय लांब दिसत असणार आणि मोठं दिसत असणार आहे. आपण तुम्हाला ना समोर गेल्यावरच दाखवू की तिथं गर्दी वगैरे किती आहे आणि काय सगळं दाखवू. चिले ना वमेन ते पुढे गेलेले ते पाहू शकता. पुढे चाललेले आणि आम्ही दोघं म्हणजे त्याला व्हिडिओ काढायला लावलेला याचा. तर हे बघा पाहू शकता. जबरदस्त दंडवट चाललेलं आहे गुडघ्यावर. आणि आता वरती जाऊया. वरती बघूया दर्शनला किती गर्दी आहे. ती वर गेल्यावरच कळेल आपल्याला. गुडघ्या वगैरे ना असं हे करतात. काय म्हणतात तर हे बघा कसलं जबरदस्त आहे. दंडवट बोलतात बहुतेक. जबरदस्त गुडघ्यावरती घेतलंय. क्रेझी आहे इथं पण बघा. एवढं सोपं नाही भाई ते गुडघ्यावर दंडवट घ्यायला. आपला घेऊ काय कोणाचं पण काम नाही. रक्तच निघत असं भाई गुडघ्यातून. ते कसलंय खालून एवढं वर यायचं सोपं नाही. ऍक्च्युली विषय असं झालाय ना. आपण आता दर्शन घ्यायच्या आतमध्ये पण कॉल नव्हता लागत, तर साहेबांना कॉल लावलेला आहे. आणि आता तिथं 2 मिनिटात कॉल जाईल तिथं. लगेच आतमध्ये ना आपल्याला एंट्री भेटेल. म्हणजे तिथं पूर्णपणे दर्शन आपल्याला डायरेक्ट देवी समोरच भेटणार आहे. तर आता त्यासाठी वेट करतोय आम्ही. बघा चौघजण आम्ही इथंच थांबलेलो आहे. तर आता ना इथं थोडं ना 5 मिनिटं तरी ना आराम करू. मग नंतर आपल्याला डायरेक्ट आतमध्ये जायचे दर्शन करायला. कॅमेऱ्याची पण बॅटरी ना थोडीच राहिलेली, 34% राहिलेली. तर तुम्ही पाहिलं असेल की वरती जबरदस्त भांडणं झालते. काय विषय झालते ते आपल्याला पण नाही माहिती. ज्याला पण माहित असेल ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा ते काय विषय होता. तर ना आपण आता हे बघा परत एक जण आलेत. बघा एकच नंबर सीन आहे बघा. तर पाहिलं असेल एकदम बघण्यासारखं इथं. म्हणजे इथं याल ना तर ना एकच नंबर आहे भाई. इथं ना असं वाटतं की इथून लवकर जाऊ नये. तर भारी पण इथं ऍक्च्युली ना विषय असा झाला. परत पुढे आलं की परत भांडणं. पण ती कॅमेरा शूट नाही घेतली. नको गरज नाही वाटली. ते पोलीस लोकांचा काही विषय होता. त्याला आपल्याला काय गरज देणं नव्हतं. तर आता ना आपण नाश्ता वगैरे करायला थांबूया. कारण की पेटपूजा तो करना पडेगी ना मेरी जान. तर ना आता पेटपूजा करून घेऊ. बघा कशी चालत चालल्यात. आता कू चांगले बोले कू ना खाऊया आता.
ग्रुपचा फोटो आता असं नियोजन लावलंय ना, आता पहिले ना चिंचेचं पाण्याची म्हणजे जे रेल्वेमध्ये भेळ भेटते का तशा टाइप मध्ये इथं भेळ भेटते, तर ना आपण खाणार आहे आता. तर लवकरच येईन, बघूया कशी आहे भेळ, तर सांगू तुम्हाला कसं काय टेस्ट वगैरे सगळं सांगता. तर ऍक्च्युली आपण ना आता भेळ खातो, तरी पाहू शकता एकदम भारी. आपण इथं ना तुम्हाला सांगू का, चमच्याची क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे. चमचे आणलेलं पण ना ते धुवून पण नव्हतं आणलं आणि एकदम खरकाटं होतं. मला तर काय आवडलं नाही, आता वेळच तर आपण आता इथं पोहोचलेलो आहे आणि आता आपण चाललोय परतीचे प्रवास म्हणजे घरी चाललेलो आहे. सो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटाय का नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज. हरी हाथ